सर्वांना हरिओम. मागच्या भागात आपण समर्थांच्या समर्थ लेखणीतून साकार झालेले बुद्धीची देवता श्री गणरायांचे स्तवन ऐकले आणि आज आपण दासबोध दशक पहिला समास तिसरा यामध्ये समर्थांनी केलेले श्री शारदेचे स्तवन ऐकणार आहोत. त्यापूर्वी आपण समर्थांना वंदन करूया. सुखासारिखे पूर्ण वैराग्य ज्याचे, वसिष्ठापरी ज्ञान योगेश्वराचे, कवी वाल्मिका सारिखा मान्य ऐसा, नमस्कार माझा सद्गुरु रामदासा. संतांची स्फूर्ती अखंड जागी असते. श्री समर्थ संत होते म्हणून 12 महिने 18 काळ त्यांच्या स्फूर्तीला खंड नव्हता. त्यांच्या स्फूर्तीचा प्रवाह अखंड वाहत होता. या तिसऱ्या समासामध्ये शारदा मातेचे वर्णन करायला आरंभ केल्याबरोबर त्यांच्या स्फूर्तीला सुद्धा स्फूर्ती आली आणि शारदा वर्णनात त्यांनी अत्यंत तेजस्वी, तत्वगंभीर आणि काव्यपूर्ण ओव्या लिहिल्या. त्या वर्णनात आपल्याला पदोपदी वेदांताचे संपूर्ण ज्ञान तर दिसतेच, पण प्रत्येक ओवीभोवती त्यांच्या स्वानुभवाच्या तेजाची सुंदर झालरही आढळते. त्यामुळे शारदेचे इतके सर्वांगीण वर्णन इतरत्र आढळणे कठीण आहे. समर्थ सांगतात की गणपती बाप्पा ज्ञानरूप आहे, तर शारदा माता सामर्थ्यरूप आहे. विश्वामध्ये निर्मळ जाणीव जशी व्यापून आहे, तशीच एक महाबलाढ्य शक्तीसुद्धा या विश्वाला व्यापून आहे. सच्चिदानंद परमात्मा हा आपल्याला अंगाने जाणीव होते. परमात्म्याची आपल्याला जाणीव होते एका अंगाने, तर दुसऱ्या अंगाने तोच परमात्मा विश्वव्यापी शक्ती होतो. ईश्वर आणि माया, शिव आणि शक्ती, गणेश आणि शारदा या जोड्या एकाच अर्थाच्या आहेत. आपल्याला एखाद्या गोष्टीचा जो अर्थ समजतो तेथे आपण गणपतीचे अधिष्ठान समजावे, तर समजलेल्या अर्थाला शब्दरूप देण्याची शक्ती असते तेथे शारदेचे अधिष्ठान समजावे. मनुष्याच्या मनातील विचार शब्दांचे माध्यम घेऊन प्रगट होतात, नंतर पुढे कृतीत उतरतात. म्हणून जगात आढळणारे सगळे कर्तृत्व हे शारदेच्या सामर्थ्याचे फळ आहे. अनंत सामर्थ्य संपन्न असलेली शारदा माता अनंत विश्वे घडवते आणि मोडते, हा तिचा खेळ आहे. सर्व प्राण्यांच्या सर्व हालचालींना तीच प्रेरणा देते, तीच शक्ती देते. विचारवंताला सारासा विचार करायला लावून जे असार आहे ते संपूर्णपणे सोडणारी विरक्ती प्रदान करणे ही त्या शारदेचीच कृपा आहे.
आनंद स्वरूप परब्रह्माची ती अर्धांगिनी असल्याने ती सतत स्फूर्तिरूप असते. योग्यांना ध्यान करण्याची, साधकांना अनुसंधानात राहण्याची आणि सिद्ध पुरुष महात्म्यांना समाधीमध्ये टिकून राहण्याची शक्ती तिच्यापासूनच मिळते. जगातील सर्व सौंदर्याचे मूळ स्रोत असणारी ही शारदा साधकाला परमार्थामध्ये फार मदत करते. तिचे भान आपल्या अंतःकरणात उदय पावले की आपला कर्तेपणा हळूहळू क्षीण होऊ लागतो, कमी होऊ लागतो आणि आपण स्वस्वरूपाच्या म्हणजे भगवंताच्या जवळ जाऊ लागतो. आपण माता शारदेला वंदन करून या समासाची सुरुवात करूया. स्वामीजी सांगतात, वेदांची माता, ब्रह्मदेवाची सुपुत्री आणि शब्दब्रह्माची उत्पत्ती म्हणजेच निर्मिती जिच्यापासून झाली त्या वाणीच्या स्वामिनीला महामाया शारदा मातेला मी वंदन करतो. या ओवीतून समर्थांनी शारदेचे मूळ स्वरूप सांगितले आहे. शारदेपासूनच शब्द स्फुरतात, सूक्ष्म रूपाने शब्द तयार होतात आणि वैखरीच्या रूपाने तिचाच अपार विस्तार होतो आणि तीच शब्दांचे विविध अर्थ उलगडून दाखवते. वाणीचे 4 प्रकार पुढे येतील आपल्याला, पण वैखरी म्हणजे आपण आता मुखाने जे बोलतो शब्द त्याला वैखरी म्हणतात. शारदा, माया, शक्ती एकच आहेत, आपण आत्ता ऐकलं. त्यामुळे हा भाव मनात ठेवूनच आपण पुढच्या अवया श्रवण करायचे. अशी शारदा जीवनामध्ये कोठे कोठे आहे ते कसे ओळखावे, तर योग्यांच्या ठिकाणी समाधी रूपाने, धाडसी पुरुषांच्या ठिकाणी निश्चयी बुद्धीच्या रूपाने राहून माणसाच्या विद्या आणि अविद्या या दोन्ही उपाधी तोडून स्वस्वरूपी साधकाला लीन करते. अविद्या मायेचं दुसरं नाव आहे. त्यामुळे विद्या आणि अविद्या या दोन्ही उपाधी आहेत, त्या तोडून ती साधकाला आत्मस्वरूपी, स्वस्वरूपी म्हणजेच आत्मस्वरूपी लीन करते. आणि हेच तर परमार्थाचं अंतिम ध्येय आहे. आदिपुरुष जो परमेश्वर, त्याची ती भार्या म्हणजे पत्नी असून प्रत्येक आत्मा ब्रह्माच्या अत्यंत निकट असणारी तुर्यावस्था ही सुद्धा शारदाच आहे. तिच्या आधारानेच साधू, संत, महात्मे अलौकिक कार्ये करण्यास प्रवृत्त होतात. थोर पुरुषांची, महंतांची ती शांती असून तीच ईश्वराची निजशक्ती आहे. तर ज्ञानी माणसांच्या ठिकाणी ती विरक्ती रूपाने प्रगट होऊन शोभून दिसते. शारदेचे सामर्थ्य सांगताना समर्थ म्हणतात, शारदा अगदी सहज लीला विनोद रूपाने अनंत विश्वे निर्माण करते आणि गमतीने खेळ खेळावा म्हणून त्यांना मोडूनही टाकते. आणि आपण स्वतः मात्र ईश्वराच्या स्वरूपात लपून राहते. प्रत्यक्ष इंद्रियांनी आपण पाहू लागलो तर हे विश्व तिचेच रूप आहे
असे दिसते, परंतु विचाराने तिचा शोध घेऊ गेलो असताना ती कोठेच सापडत नाही. विचार करून आपण तिचा शोध घ्यायला लागलो तर आपल्याला तिचा थांगपट्टा लागत नाही. अशा त्या विलक्षण रूपाच्या शारदेला ब्रह्मादिकांनाही अंत लागला नाही. तिच्या खऱ्या स्वरूपाचे आकलन झाले नाही. या सर्व विश्वरूपी नाटकाची सूत्रधार तीच असून ईश्वराच्या ठिकाणी प्रथम स्फुरण पावलेली एकोहम ही जाणीव म्हणजे तिचे स्वरूप आहे. शब्द संस्कृत आहे एकोहम, त्याच्यात दोन शब्द आहेत, एकहा आणि अहम. म्हणजे अहमचा अर्थ मी, एका म्हणजे एक. भगवंताच्या ठिकाणी स्फूर्ती होती, मी एकच आहे, एकोहम. पण त्याच्या मनात विचार आला, बहुश्याम, मी बहु व्हावे, पुष्कळ व्हावे, अनंत व्हावे. ही जी जाणीव आहे ईश्वराला झालेली, ती जाणीव म्हणजे शारदेचे स्वरूप आहे. साधकांच्या ठिकाणी तीच ज्ञानशक्ती रूपाने प्रगट होऊन त्यांना स्वानंदाची अर्थात परमानंदाची प्राप्ती करून देते. हा स्वानंद किंवा परमानंद कधी न संपणारा, कधी नाश न पावणारा असा आहे. त्याला दुसऱ्या शब्दात परमसुख असे देखील म्हणतात. जगातील सर्व लावण्याचे, सौंदर्याचे, शोभेचे ती उत्पत्तीस्थान असून परब्रह्मरूपी सूर्याची प्रभा म्हणजे सूर्याचे असलेले अभिन्न तेजही तीच आहे. सूर्याचं जे तेज आहे ते आपल्याला त्याच्यापासून वेगळं काढता येत नाही, अभिन्न आहे. असं जे तेज आहे ते शारदाच आहे. दृश्य विश्वाचा हा पसारा शब्दांच्या साहाय्याने तीच नाहीसा करते. शारदा म्हणजे साक्षात मोक्षरूपी लक्ष्मी असून मंगलात मंगल, पवित्रात पवित्र अशी अमृतरूपी 17वी जीवनकलाच आहे. लावण्याची, सौंदर्याची खाण असलेली ही शारदा जीवाला परमशांती देणारी आणि सत्वशील असून परमसुख देणारी अशी आहे. अव्यक्त परब्रह्माला ती व्यक्त करते. भगवंत अव्यक्त आहे, ब्रह्म जे अव्यक्त आहे, व्यक्त होऊ शकत नाही, पण त्याला व्यक्त करण्याचे सामर्थ्य देखील शारदेमध्ये आहे. परब्रह्माच्या संकल्पाचा विस्तार करणारी इच्छाशक्ती तीच आहे. कळी काळावर स्वामित्व, सत्ता गाजवणारी सद्गुरुकृपा म्हणजे ती शारदाच आहे. शारदाच सारासार विवेकरूपाने परमार्थाचे साधन करणाऱ्या साधकाला मार्गदर्शन करून आत्मस्वरूपाची त्याला कल्पना देते. शब्दांच्या मदतीने म्हणजे श्रवणाने, मननाने साधकाला ती दृश्य संसाराच्या पलीकडे येऊन जाते. म्हणजे भवसिंधूतून पैलतुराला नेऊन पोचवते. अशा प्रकारे विविध रूपांनी, विविध वेशांनी ती नटलेली दिसली तरीही शारदा मायारूपाने एकच असून ती स्वयंभू आणि पूर्णरूप आहे. सिद्ध पुरुषांच्या ठिकाणी ती परा, पश्यंती, मध्यमा आणि वैखरी या 4 वाणींच्या रूपाने वास्तव्य करून असते.
वाणीचे 4 प्रकार आहेत: परा, पश्यंती, मध्यमा आणि वैखरी. परावाणी अत्यंत श्रेष्ठ उच्च दर्जाची आहे. आणि आता आपण ऐकलं तसं वैखरी म्हणजे आपण जी बोलतो सामान्य ती वैखरी वाणी आहे. या 4ही वाणींच्या रूपाने ती सिद्ध पुरुषांच्या ठिकाणी वास्तव्य करून असते. आपल्या ठिकाणी फक्त वैखरी रूपाने आहे, सामान्य लोकांच्या ठिकाणी. मनुष्याच्या अंतःकरणात परा, पश्यंती आणि मध्यमा या 3 वाणींमध्ये जे स्फुरण पावते तेच वैखरी वाणीने प्रत्यक्ष शब्दात प्रगट होते. म्हणजे वैखरी वाणीतून आपण शब्दांना प्रकट रूप देतो, परंतु पहिल्या 3 वाणी आहेत परा, पश्यंती, मध्यमा, त्यामध्ये आपल्याला ते विचार स्फुरण पावतात आणि स्फुरण पावलेले विचार आपल्या मुखातून वैखरीद्वारे शब्दांच्या रूपात प्रकट होतात. या जगातील सर्व व्यवहार शब्दाने चालतो, म्हणून जगातील सर्व कर्तृत्व शारदेच्या शक्तीनेच चालते, हे आपण सर्वांनी जाणून घेतले पाहिजे. अशी ही मूळ माया शारदा ब्रह्मादिकांची जननी आहे. विष्णू आणि शिव तिच्या पोटी जन्मतात. 3 लोक असलेली ही अफाट आणि अचाट करणारी विश्वरचना एकमात्र शारदेचाच विस्तार आहे. त्रैलोक्य म्हणजे या शारदेचाच विस्तार आहे असे समर्थ सांगतात. शारदा म्हणजे परमार्थाचे मूळच आहे. इतकेच नाही तर ती केवळ आत्मविद्या, सद्विद्या आहे. शारदा म्हणजे परमेश्वराची निवांत, निर्मळ आणि निश्चळ अवस्था होय. योग्यांच्या ठिकाणी ध्यानमग्नतेच्या रूपाने, साधकांच्या ठिकाणी आत्मचिंतनाच्या रूपाने आणि सिद्ध पुरुषांच्या अंतःकरणात समाधी रूपाने स्थिर होणारी शारदाच आहे. अशा प्रकारे शारदेच्या स्वरूपाचे आपल्याला आकलन झाले की निर्गुणाची ओळखण होते आणि स्वस्वरूपाचा अनुभव आल्याची खूण पटते. संपूर्ण चराचरात ती व्यापक रूपाने भरलेली आहे असा आपल्याला अनुभव येतो. ज्या वेळेला आपल्याला समर्थांनी वर्णन केलेल्या या शारदेच्या स्वरूपाचे आकलन होते, त्यावेळेला आपल्याला संपूर्ण चराचरामध्ये ती व्यापक रूपाने भरलेली आहे असा अनुभव येतो. शास्त्रे, पुराणे, वेद, श्रुती इत्यादी सारखे ग्रंथ अखंड तिची स्तुती करीत असतात आणि सर्व मनुष्य प्राणीसुद्धा विविध रूपांनी तिचे गुणगान करतात. शारदेचे महात्म्य वर्णन करताना स्वामीजी पुढे सांगतात, वेद, शास्त्र यांना मोठेपणा, महात्म्य शारदेमुळे प्राप्त झाले आहे. वास्तविक परमार्थ स्वरूप, परमात्म स्वरूप मानवी कल्पनेच्या पलीकडे आहे. परमात्म्याचे शब्दांच्या माध्यमातून वर्णन होऊच शकत नाही. त्याचे उपमा दृष्टांताच्या साहाय्याने वर्णन करून त्याला परमात्मा हे नाव प्रदान करणारी शारदाच आहे. परमात्म स्वरूपाच्या ठिकाणी केवळ मी आहे अशी ज्ञानमय शुद्ध जाणीव होणे हे शारदेचे रूप समजावे.
मुळामध्ये ती ज्ञानमयच असल्याने सर्व प्रकारच्या कला, विद्या, सिद्धी आणि नाना मतासंबंधीच्या निश्चयात्मक बुद्धीच्या रूपाने तीच प्रगट होत असते. शारदाच हरिभक्तांच्या ठिकाणी निजभक्तीच्या रूपाने, आत्मनिष्ठ ज्ञानीपुरुषांच्या ठिकाणी ज्ञाननिष्ठेच्या रूपाने, तर जीवनमुक्तांच्या ठिकाणी सायुज्यमुक्तीच्या रूपाने वास करते. शारदा म्हणजे जिचा अंत पार लागत नाही अशी भगवंताची माया आहे. तिने मोठ्या चातुर्याने रचलेल्या या विश्वरूप नाटकाचे आकलन कोणालाच होत नाही. जे स्वतःला फार ज्ञानी समजतात अशा मोठमोठ्या ज्ञानीपुरुषांना ज्ञानाच्या अभिमानाने ती अधिकाधिक गुंतवते. माया म्हणजे काय हे समजावताना समर्थ म्हणतात, जे जे काही आपल्या डोळ्यांना दिसते, शब्दांनी जे जाणता येते, जे जे मनाने कल्पिता येते, अर्थात जेथपर्यंत इंद्रियांची मनाची धाव पोचते, ते सर्व मायेचे रूप समजावे. भगवंताची स्तुती असो, भजन असो किंवा त्याची भक्ती असो, ती शारदेच्या म्हणजे मायेच्या मदतीशिवाय करता येणे अशक्यच आहे. या बोलण्यातील गूढार्थ जे कोणी स्वस्वरूपाचे अनुभवी लोक असतील ते जाणू शकतात. आणि म्हणूनच आता सरते शेवटी थोरांपेक्षाही थोर आणि ईश्वराचाही ईश्वर असणाऱ्या शारदा मातेला तिच्या अंशरूपानेच मी आता वंदन करतो असे समर्थ सांगतात. आपणही शारदा मातेला दंडवत प्रणाम करूया आणि तिच्या स्तुतीवर असलेला जो श्लोक आहे, सर्वांना परिचित असलेला, तो आपण ऐकूया. या कुंदेंदु तुषार हार धवला, या शुभ्रवस्त्रावृता, या वीणावरदंडमंडितकरा, या श्वेतपद्मासना, या ब्रह्माच्युतशंकर प्रभृतिभिः देवैः सदा वन्दिता, सा मां पातु सरस्वती भगवती निःशेषजाड्यापहा. अशा प्रकारे श्री दासबोधामधला गुरु शिष्य संवादाचा शारदा स्तवन नावाचा तिसरा समास या ठिकाणी पूर्ण झाला. आज आपण या ठिकाणी आजच्या पूर्ण